नामदेव महाराज पुंडलिक महाराज की जय। भगवान की जय। बोला पुंडलिक वरदे हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। बोला पुंडलिक वरदे हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। बोला पुंडलिक वरदे हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। वरदे हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज की जय। आणि स्वतः 1 लाख रुपये दिले वेगळे, आणि अजून काल एक रामतीर्थ शिक्षक आहेत त्यांच्याकडून 1 लाख ते वेगळे सोडून 3.5 जमा केले. खूप कष्टात आहे, खूप कष्ट चांगलं सत्कर्मी काम केलं. ताई आता एक आहे ते दुपे दुपे काकू इकडे कुठं वापरा हे कळलं लागलं ना. एकदा या आकाश महाराज बोला पुंडलिक वरदे हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। बोला पुंडलिक वरदे हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मनोहररावचं काम चांगलं आहे खूप. बोला पुंडलिक वरदे हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ग्रंथ ताब्यात घेतले का? बोला पुंडलिक वरदे हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। बोला पुंडलिक वरदे हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, सचिन तसं नाव जाहीर करू दे ना मला. पण आपली जागा घेत असताना पहिल्यांदा 51,000 देणगी देणारा माणूस म्हणजे सचिन लाटकर. आणि त्यांचे वडील होते, त्यांचा आपल्या आजीवन सभासदामध्ये त्यांची नोंद आहे बरं का. म्हणजे जागा घ्यायलाही पैसे दिले, आणि आपलं जेही काही दरवर्षी जे लागतं ते आपलं जे सत्काराचे साहित्य लागतं ते आलेल्या भावात आपल्याला देतो माणूस दरवर्षी. कधी लागू द्या म्हणून चांगला देतो. आणि त्याचबरोबर आपल्या आजीवन सभासदामध्ये त्यांच्या वडिलांच्या नावाने ते आपल्याला देणगी देत आहे. त्यांना सत्कार नको असतो, फक्त ज्ञानेश्वरी देतो. अरे नको श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।